केस गळतीवर उपयुक्त टिप्स. क्रमांक 1. केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते. मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते, तसेच त्यांचे प्रत सुधारते. त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते. क्रमांक 2. केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका. यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात. यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा. क्रमांक 3. नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. क्रमांक 4. केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. याचा वापर रेग्युलर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होऊ लागतात. क्रमांक 5. केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते. जर केस गळती कमी करायचे असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा. यामुळे इन्फेक्शन दूर होऊन केसांची वाढ होते. क्रमांक 6. नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा विंचरू नका. क्रमांक 7. केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावलेच पाहिजे. क्रमांक 8. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल, आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात. क्रमांक 9. केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबऱ्याचं तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळापासून कमी होतात. क्रमांक 10. केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात. त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नका. कोमट पाणी तुम्ही वापरू शकता. क्रमांक 11. केसांना नॅचरल ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला. याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो. क्रमांक 12. नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोचतच नाही. यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावलेच पाहिजे. क्रमांक 13. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकाकाईने केस धुतल्यास केसांना चांगला फायदा होतो. क्रमांक 14. केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्याच बाजूनी केस चांगले स्वच्छ धुवून होतात. क्रमांक 15. केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून किंवा रगडून पुसू नका. नेहमी हलक्या हाताने केस कोरडे करावेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.